गुड मॉर्निंग. पुन्हा एकदा वेलकम आहे आमच्या ब्लॉग मध्ये. माझ्यासोबत जुडलेला प्रज्ञान. हाय कर प्रज्ञान. हाय कर ना. तो लाजतोय हाय नाही करत. तर आता आपण माझ्याजवळ आता दिव्या छोटे आहेत आणि आज आहे ड्रायव्हिंग टेस्ट आणि ड्रायव्हिंग क्लासचा शेवटचा. तर ड्रायव्हिंग टेस्टला जाऊ आणि मग ड्रायव्हिंग टेस्टला जाऊन ड्रायव्हिंग टेस्ट देऊ आणि किती टक्के भेटतात आज बघू. आणि हा बघा परत आला. हाय कर हाय कर. नाही त्याला हाय करायची इच्छा नाही मिळत, तर आपण तुम्हाला डायरेक्ट ड्रायव्हिंग क्लासला जाऊन भेटू. तर आता आपण ड्रायव्हिंग क्लासला पोहोचलेले आहे. हा आहे सराचा नंबर. जर तुम्हाला इच्छा असेल शिकायची तर शिकू शकता. आणि खरंच काका भारी शिकवतात. वन साईड एकदम. तर आज आमचा लास्टचा दिवस आहे आणि आज आहे टेस्ट. त्यानंतर मग ड्रायव्हिंग लायसन्सला अप्लाय होऊन जाईल. लायसन्स येऊन जाईल घरी किंवा पोस्ट ऑफिसमध्ये. आता काकाची वाट बघू. अजून 2 जण आहेत, त्यांना पण घेऊन जायचं आहे. तर काका येतील तेव्हा आपण वेट करू. दिव्यांशीची मॉर्निंग लवकर झालेली आहे माझ्यासोबत आणि तो लवकर उठतो कारण की त्याला दुकानात जायचं असते. इन शॉर्ट मॉल. तर आता काका येतील तेव्हा बघू काय सीन आहे. तेव्हापर्यंत तुम्ही बघा. सक्सेसफुली डन. वन साइड रिव्हर्स न वन साइड ड्रायव्हिंग. तर आता आपण चालल्यात शिरगावला. तर तुम्हाला शिरगावला जाऊन भेटू. चिरंजीव 2 शब्द. तर आता शिरगावला जाऊन भेटू. तर काय आता आम्ही शिरगावला पोहोचले आहेत. शिरगाव बीचला ड्रायव्हिंग टेस्ट वन साइड दिलेली आहे. हा एक आमची गाडी सोबत आलेली आहे आम्ही. तर आता बघू काय करतं इकडे. फोटोशूट व्हिडिओ काय फोटो बिटो काढतील 2-3 आणि मग घरी जाऊ. आणि 5 वाजता खेळायला जायचं असते माहिती आहे. तर भेटू तुम्हाला पुढच्या ह्याच्यात अपडेट देत राहू काय करायचं आहे. आता आम्ही घरी आलेले आहेत खेळून आणि आता जाऊन फ्रेश होऊ. सर्व गाड्या आज घरी उभ्या आहेत. अजून एक न्यू गाडी आलेली आहे. विकी ने घेतली आमच्या विक्टोरियस. बघू आता एखादा राऊंड मारून येऊ. लुक माझं एक राऊंड मारून येऊ मग बघू काय काय नाही. कारमध्ये तर आलेल्या त्याचा इंटेरियर बघूया बघा. एक लगेच राऊंड मारून येऊ आणि बघू कसं वाटतंय आणि कसं नाही. आता आम्ही चालले आहेत बोईसरला गाडी आणायला जी गॅरेजला दिली आहे. आणि आता आम्ही जातो आणि इथे आमच्या सोबत दिव्या दिदी. तर आता आम्ही चाललो आणि भाई आलेले आहेत जर्सी बिर्सी घेऊन. जर्सी रिव्हील नाही केली मी अजून, तुम्हाला नंतर कळेल. जर्सीचा कलर तर ब्ल्यू समजला आहे पण पॅटर्न वगैरे तुम्हाला नंतर दाखवतो. तर गाडीचं काम झालेलं आहे लगभग आणि आपण निघतोय. आणि दिव्यांशू ती गाडी घेऊन पुढचं काम बाकी आहे तो करून निघूया. एक आता गाडी घेऊन आणि जाऊ डायरेक्ट घरी. भेटू होम. गाईस पोरांची क्रेविंग हास्य दिव्यांशू आणि बॅग मागे बघा शूटला चालले. मला कल्पक पाणीपुरी खावडावं लागला. आज आम्हाला कल्पक दादा ह्या पाणीपुरी खावडवत आहे. आणि रात्री तुम्हाला अजून काही दिसणार आहे जर मी परत असला तर किंवा तुम्ही मला व्हिडिओ पाठवा. आज रात्रीचं पण प्लॅन असंच आहे जे तुम्ही मागच्या 2 ब्लॉग मध्ये बघितलंय. दोन चिकन तर शेवपुरी. काहीतरी कोणत्या भेद आम्ही प्रकारचे? बनवणार आहेत आज रात्री. तर जर आदित्य अवेलेबल असेल तर आम्ही शूट करू शकतो किंवा मग मी शूट करेल आणि ते आदित्य पोस्ट करू शकतो. त्याला माहिती. बघू आता काय नक्की. पण आता आम्ही कल्पक घरात हा असा त्यांनी पैसे आम्हाला घेणार शेवपुरीसाठी असा ऑफर केलेली आहे शेवपुरीसाठी. हा. तर आम्ही तेच आता खायला आलेत. अरे असं अंकल शेवपुरी बनवणार आहेत. पुरी बघू शकता. थांबना भेल, चपटीपुरी, गोलपुरी. आता नवीन सेगमेंट आम्ही ट्राय करणार आहेत. 2 ब्लॉग एकत्र जोडणार आहेत. अलग अलग कॉलेजचे 2 बघायला भेटेल. पण तुम्ही कमेंट करा. कमेंट मध्ये आम्हाला सांगा नक्की तुम्हाला कसं वाटतं काय वाटतंय. तेव्हा आम्ही काय काय नवीन आणू शकतो तुमच्या. किंवा नवीन चॅनल बनवायचं असेल तर ते पण बनवूया लवकरच. मेन्यू बघायला लागलेत. सो गाइस आता आम्ही ग्राउंड वर आहे. स्प्रिंकलर बंद करायला आलाय. तर स्प्रिंकलर बंद करतो. ग्राउंड वर चालू आहे. तर आपलं काम झालेलं आहे. स्प्रिंकलर बंद केलेले आहेत
कुठे काय पाणी लिकेज आहे किंवा कोणता स्प्रिंकलर निघलेला नाही वाटत. जाऊया आता घरी. तर आता मी घरी पोहोचलेलो आहे आणि चांगली गप्पा रंगलेली आहे. आपल्यासोबत सगळ्या वहिनी आहेत, आत्या आहेत, हे बघा पोरगा आणि मम्मी आणि कल्पक दादा अजून इकडेच आहे. आणि जेवला का? नाईट आहे तुझी आज? नाईटची पाहिजे उद्या खेळायला येणार आहे का? आणि नाईट शिफ्ट आणि झोपतो. आज रात्री पुन्हा एकदा तुम्ही कौल पूजन करणार आहेत. हो होऊन द्या माझ्यासाठी उद्या. हो हो नक्की. सूत्राला टाकण्यापेक्षा तुला दिल्ली बरी. वेलकम गाईज. आता आदित्यचा ब्लॉग आम्ही सुरुवात करत आहेत. आणि आज आता आदित्य तर येऊ शकला नाही, त्याचे काही कारण होते. तो बोलला नाही आम्हाला का नाही तो आला. पण आता आपल्यासोबत जुडलेत गीत, गौरेश घरत, साहिल राऊत, डबल फ्लॅश. तेजस घरत, मृण्मय, जयेश दादा, गोलू आणि हास्य. आणि आता आपण करायला लागलेत कौल भुजिंग. आता कौल भुजिंग करायला लागलेत. अभ्यासच्या नादात आला ना आदित्य, त्याची जागा घेतलेली आहे दिव्यांशी किशोर राऊत यांनी. आणि हा ब्लॉग कंटिन्यू राहील. झालं सगळं एक नाही आदित्य आता तुम्ही सिनेमॅटिक एन्जॉय करा. तो सिनेमॅटिक एन्जॉय करा. साहिलने घर करून आणले. सेकंड शिपला गेलेला, चपाती उरलेल्या होत्या, त्या चपाती आणलेल्या आहेत. साहिल दीपक राऊत, नाम तो सुनाई होगा. हाच आहे तू एकटी. चपात्या उरलेल्या आणल्यात चिकन रोल खायला. चिकन आहे कौलावरचा चिकन. कौलावरचं चिकन. फायनली पहिला राऊंड इकडे कम्प्लीट होतोय. कौलचा पहिला राऊंड निघालाय. लगेच येईल रे. साहिल काय वाटते, कसं लागेल? एक्सपेक्टेशन काय? सध्या बटर बिटर मारलाय तर मला वाटतं मसाला कमी नाही बटर जास्त लागेल. तरी बघूया. बटर परमेश्वर मेल्या स्वर्ग दिसत नाही तसं आता जी वेळ आली ती आम्हाला जाऊ समोर येण्या बघू कसं काय. बघू आम्ही खाऊन तुम्हाला सांगतो कसं लागतंय. गाईज आता आपण सगळ्यांचं रिएक्शन घेऊ कसं बनलंय. तेजस खूप चविष्ट असं आहे. हास्य. हा? धन्यवाद धन्यवाद. आणि गीत खतरनाक भाई खतरनाक. म्हणजे खायला आत्ताच काढले 3 पीस खाल्ले, काय फरक नाही पडत. कसं लागो कसं नाही लागो. स्वर्गात पोचला का नाही? शब्द कमी पडतील. अप्रतिम झालेला आहे. जय दादा. मस्त भुजिंग आहे, एक नंबर आहे. आता हे महालक्ष्मीला पण आपण हे चालू करूया. तो तुम्ही नक्की भेट द्यायला. आता मटका चिकन चालू झालेला आहे तिकडे ओसवाल मध्ये. आता आपण तिकडे आपण त्याच कौल बाजूला भुजिंग. आपण कौल कौल भुजिंग चालू करू. लवकरच बघायला भेटेल. बोल्या एक नंबर. आणि गाईज आता तुम्ही विचारतो असेल गुरुवारी खात आहेत, पण 12 वाजून गेलेत. टाइम दाखव. 12 वाजून गेलेत गाईज. आणि आम्ही आता गुरुवार आम्ही सर्वेच पाहतात. तिकडे जेवढे आहेत ना सर्वेच गुरुवार पाहतात. जयेश दादा पासून सर्वे. फक्त एक हास्य घरत हा एकटा गुरुवार ना पाहत. आणि गीत पण पाहत. स्वर्गवासी काय बोलतो स्वर्गवासी आहे तो. स्वर्गवासी त्याला फरक नाही पडत. आता पहिला राऊंड झाला. कौल खूप चांगलं बनलेलं. थम्सअप पित आहेत. आणि आता मेहनत बघू शकतात. काही गोष्ट करायला किंवा काय बनवायला मेहनत लागते. मृण्मय चीज मेहनत करत आहे, बटर मेल्ट करत आहे. मारतो पहिले टाकलेले ते. आणि ह्या जर कौल भुजिंग पाहिजे असेल तर जयेश भरतला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा डायरेक्टली मला कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्ही माझ्या इंस्टाग्रामला जाऊन मला डीएम करा किंवा नंबर नोट करून घ्या 91727960. त्याला बोल चिमटा घेऊन ये. चिमटा आणला नाही म्हणलं त्याने. नाही चिमटा पाहिजे होता भाई. साईड चिमट्याचा प्रॉब्लेम आहे काय? हो त्यामुळे पडली मला प्रॉब्लेम होतो. एका साईडला करपून जाते त्यामुळे थोडीशी मजा निघून जाते. हे बघा डायरेक्ट कौल भुजिंग कधी पण करताना ही काळजी नक्की घ्या. तर ह्याच्यासाठी आपल्याला काय करायचं? उपाय काय ह्याचा? लोखंडी कौल बनवून लागतील असं मला तरी वाटते. माझं उत्तर असं आहे की कौल जर आपण घेतात ते निदान 2 दिवस पाण्यात भिजवले पाहिजेत. आणि भिजवण्यापेक्षा आग ही का नाही मेंटेन ठेवली पाहिजे. आग जास्त झाली कौल जास्त गरम होणार आणि ते त्यांना तळा झाला. हे तांत्रिक बिघाड नाही यावं म्हणून मला त्याची आता काळजी पुढे घ्या. पण आम्ही जेव्हा करू ना तेव्हा आम्ही एक्सपिरियन्स घेऊन सांगू नक्की कसं काय केलं पाहिजे ते. तेव्हापर्यंत आमच्यासोबत जुडून राहा. आता 30 ची प्लॅनिंग की आम्ही काय काय करू शकतो. प्रॅक्टिस आहे. प्रॅक्टिस आहे 31 ची. अजून भरपूर मेनू असतील. 30 आम्ही विलाला जाणार आहोत. 31 कुठे करायची आपल्याला? हे धुके आहेत. तुम्हाला वाटत लागेल दूर असेल पण धुके आहेत. सरवली गावात सरावली गावातले धुके.
31 कुठे करायची आपण? 31 बघूया आता जागा बघायला. जिकडे कोणी नाही होऊ शकत तिकडे येऊन सगळ्यांची फाटेल मसन वाटेल. मसन वाटते. वेल मेंटेन मसन वाटेल. गोल करून बसू. काही जसे मी क्लिप घेत राहिला आली पण. ब्लॉग खूप मोठा होईल. कारण कसं आहे स्वर्गात होतं त्यांना सर्व काय विचारतात. जे नरकात आहे ते मसवडीत थांबलेत त्यांना कोण विचारणार. मग आम्ही त्यांना घेऊन करणार आहे. कुठला नवीन वर्ष नवीन पहिल्यांदा ब्लॉग मध्ये आलाय पण भाई ही दहशत राहणार आहे कायम कंटिन्यू. कायम. आणि तर गीत आता जो प्रश्न पडला आपल्याला की या कौलाला जी आग लागते ती आग कशामुळे लागते? तेल भाऊ तेल हे बघा गुणमाईचं उत्तर तू काय आहे? बटरने वाढते बघा. बटरने आग वाढते तेल टाकला तर अजून पण मला तरी वाटते तेलाने आग लागते. तेलच तुम्ही कमेंट करून सांगा की बटरने आग लागते की तेलाने. हे बघा तेलाने लागते ना भाई आग. कुठे लागते बा? तेल हा आग पकडतो. कमेंट करून सांगा की तेल लवकर पकडतो आग की बटर. कमेंट करा. हेच बघू शकता इकडे तुम्ही चपाती चपाती घेतलंय. गरम करू. हे बघा जुने पद्धती अशीच खायची चपाती. जे तू बरेच वर्ष असे खाल्लं असेल ना. सफाई कर ना भाई. आपल्याला पण घे. सगळी मजा करायला भेटते पण तेवढा त्रास पण आहे. तर काय तुम्हाला प्रश्न पडला असेल की आता मधोमध आम्ही कुठे चाललेत. तर कौलभुजींसाठी तेल संपलाय. ते तेल आणायला चालले. तुम्ही विचार करता की आम्ही घरी चालले तेल आणायला. आम्हाला गरजच नाही guys. घरी जायची गरज नाही. रात्री 12:30 वाजो किंवा 2:30 वाजो आम्हाला कुठे पण भेटणार. काही टेन्शनच नाही माहित. आता आम्ही चालले थेट जे जायच्या दुकानात फ्रेंड्स चायनीज कॉर्नर सरवली ते लोकेटेड आहे. फ्रेंड्स ग्राउंड आहे म्हणजे उफाडाचा फ्रेंड ग्राउंड GR ग्राउंड त्याच्या जस्ट 50 मीटरच्या अंतरावर हा यश रेसिडेन्सी आहे. यश रेसिडेन्सी फॅमिली अँड बार त्याच्या समोरच फ्रेंड चायनीज कॉर्नर. इकडे आपली गाडी लागलाय तुम्हाला दाखवतो. मिलन भाई खुलजा सिमसिम. आपले माणसं इकडे आहेतच. मिलन भाई विकीचा माणूस वन साइड कधी पण या एनी टाइम. बिर्याणी. आता आम्ही तेल घेतो आणि डायरेक्ट तुम्हाला ग्राउंडवर भेटतो. शेवटचा राऊंड आहे कौलाचा शेवटचा राऊंड हा शेवटचा आहे. हो शेवटचा आहे भाई. शेवटचा राऊंड फायर वर्क अरे त्यांच्या बॅटीला बॅटला बॉल लागला हे लवकर आहे, खरं लागते. आणि बुजिंग साईल ऑलमोस्ट संपलं आपले कौल अरे, बुजिंग. पण ह्याचं काय नाही, ह्याचा- ह्याचं काय ह्याचं उत्तर नाही सापडत आपल्याला. ह्याचं आग काय ते नाही बटर बटर कमेंट करा काही तेल, तेल. तेल 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 बटर कमेंट करा काही कमेंट करा आम्हाला याचं उत्तर येऊ द्या. सो काही आता आम्ही इकडेच ब्लॉग एंड करतोय. हा चला बाय बाय. पुढच्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू बाय. तुम्ही जे काय बघितलं त्यासाठी एवढंच होतं आणि थँक्यू. आपण फक्त 9 व्हिडिओमध्ये 219 सबस्क्रायबर्स कम्प्लीट केलेले आहेत. त्यासाठी खूप खूप धन्यवाद. असं सपोर्ट करत राहा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तुम्हाला काय वाटतं की काय केलं पाहिजे आणि काय नाही. आजसाठी एवढंच. बाय बाय.